हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम शुक्लां भरद्रं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता. गीतामृतधारा धारेंतो परमात्मो अर्जुनाक अर्जुन निमगीतरस अतक्केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुष. ये कृष्णा आमका पाप करतरस म्हणून गोतसता करून नज्ज म्हूण लेखताची जाल्यार अनिच्छिन्नपी आमकां नाका आमी पाप करून नज म्हूण लेखल्यारी बलादिव नियोजित भारी बलवत्तर जावन आमकां ते कामांत नियोजन केल्या वरी पापकर्मांत नियोजन केल्या वरी कसं खातीर आमी करताची म्हूण म्हणटना हांगा परमात्मा ताका उत्तर दिता पळया. काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धीनमिह वैरिणम्. काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः. राजसिक गुण हक्का कारण जाता अर्जुना. रजोगुणादिकूनच आमकां राग आनी द्वेष जेवचे म्हळ्यार काम आनी क्रोध राजसीक गुणा संबंधा निमती जेवचे. हें पाप प्रवर्तन करता. पाप काम करचे तसल प्रवृत्ती आमकां दिता. आनी कसं लेक म्हूण पळय जी हें काम म्हूण म्हळेलें महाशनो तृप्तीस्वे ताका ना कितले आशी भोगल्यारी मागीर ही आश आसता खाल्लेल्याक आशी चडी म्हूण सांगून आमचे गेल्यान म्हणटाच पळय. तशी काम म्हूण म्हळ्यार कोण कसं सूख अनुभव करता ते तृप्ती मेळेल ना आनिकी अनुभव करया म्हूण आमगेल्या मना येता पळय. हाजी निमती त्या पापाक कारण जाता हे पुरुषार्थ साधनेक वैरी जावन आसता म्हूण सांगून सांगतरस. तशीची आतां केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार दास सांगताची देवा म्हाका आशी जावका. कसं आश गो तसवे तुका केन्नाय पळोवका म्हूण सांगून आशी जावका. तू लोभ ही जावका म्हाका कसले म्हूण म्हळ्यार केन्ना तुगेलो चरण सोणाव तुगेल पायपंदक पळोवन आसता हे मगे लोभ. म्हाका अहंकार येता जाल्यार येवो कसलें म्हूण म्हळ्यार सगळो दीस हांव तुगेलें नामस्मरण करता म्हूण म्हणलेलें म्हाका अहंकार येवो. कोप येवका म्हाका कोण देवाल निंदन करता तुगे विरुद्ध काम करता तांकां पळयल्यार म्हाका कोप येवो आनी म्हाका एक व्यामोह दिवका तुवें कसं न्ही म्हूण म्हळ्यार तुगेलें नामस्मरणेंत म्हाका व्यामोह दिवका. म्हाका मत्सर येवो कोणाल वयर मत्सर येवका गो तसवें म्हाका. तुगेल पुरे पार्शद आसा पळय तुगेले लक्ष्मी इत्यादी सगळे आसात पळय ब्रह्म रुद्र आदी देवते सगळो दीस तुगेले आराधन करता आसा पळय तुगेले पार्शद तुगेले सेवा करता आसता पळय हांगेल बरी हांव जायनी नवे म्हूण म्हळें एक जाळ म्हाका येवो विंगड कसलें नाका देवा हांव तुगेले म्हूण जावचें तशी जावो परमात्मा नन्नू निन्नव निन्निसो म्हूण म्हळ्यार म्हाका हांव तुगेलो म्हूण जावका तशी म्हाका करी परमात्मा म्हूण सांगून मागताची दास. इत्याक म्हूण म्हळ्यार केन्नाय हांगा काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव आमकां कुशना नातल्यारी आमी केल्लो काम करताची कसलें म्हूण म्हळ्यार खंयचेय एक विशयांत आसूची आसक्ती आनी तें मेळना नातल्यार जावचें कोप हे राग आनी द्वेश म्हणटाची. मनुष्य तवळचे श्लोकांत सांगला मनुष्य राग आनी द्वेशांत बुड्डून गेला बांदून घाल्ल्या वरी गेला ताका तांतूं दुखून भायर येवचेक जायना. तशें न्हू रागद्वेश आमकां बांदून घाल्ला आमी ताजी बंदी जाल्यांची म्हूण लेखूं येता. जाल्यार केन्नाय म्हणचें कसो आमी सर्वतंत्र स्वतंत्र आमी कोण सांगिल्लें तशें आयकनाचें सगळें जीवन आमगेलें आमकां खुशी येयली तशी आमी करचें आमकां सांगतलें कोण अशी तशी म्हूण सांगून जंब खोचितात न्हय. जाल्यार पळया आमी आयकुचें कोणाल उतर आमी आयकुचें भितर दुखून उद्भव जावची आसक्ती आनी क्रोध हाजें उतर न्हू आयकुचें म्हळ्यार अर्थ कसले भायर कोण कसले बुद्धी सांगल्यार आमी आयकनाचें. आमगेलें मन कसं पिशें काम करूं सांगता तेंच आमी करताचें म्हूण तशें न्हू आमगेलें मनचें. जाल्यार
आमकां कोणेय कसलें सांगिल्लें आमी आयकना अशें त्या काम क्रोधान सांगिल्लें आयकता म्हण आमकां आळसूच कोण जाल्ले त्या काम आनी क्रोध म्हळ्यार दोनी वायट गूण वैबाय हेंच आमकां आळसिता म्हूण जाल्लें. तशें जावन केन्नाय कशी म्हळ्यार एक मन खंयकी वता ताका एक अंकुश देंवका. आतां हस्ती तोंडा इल करता ताका मना इल करता ताका मद येयला म्हणजे ताका माव होतो ताजे माव होतो अंकुशान कान तिरपीत पळय तेदना ते सांगिल्ले तशी आयकना हांवें तशीची त्या दोड देहाचे हस्ती एक मावताल हाता आसूचे ते एक कोंकीता पळय तसल एक आयुधाक ते भित्त खंय तशीची आमकां माहूत जावका कोण म्हळ्यार मन आमकां आतां पळय कोणाकीय पळयतना आमकां कूश जाल्लें पळय तांगेले ड्रेस सेन्स तांणी भांगर घालून वचचें तांगेले चमकणं तांगेले एटिट्यूड ह्या पळयतना आमी तशी जावका म्हूण दिसता. अयो तिगे दिसा एक कापड न्हेसता भांगर घालता मेगेलें ना न्हय म्हाकाय जावका म्हूण दिसता. तशीच एक पुरुशू तो पळयता तो दीस प्रमोशन घेता एग्जामां वाचून करून वर्सा एक प्रमोशन घेता म्हाका तें करूं जायना न्हय म्हळ्यार सकाळी मना येता. तशी त्या वेळाक आमकां कसं की एक जावका म्हूण दिसची हें आसक्ती तें जायना म्हूण जालें कडल्यार कसो येता आमकां वर्स ताका कसो प्रमोशन कसलो की करता दिसता तो म्हूण सगळो दिसा एक भांगर घालून दिसा एक किरगी न्हेसून वता कसकी विंगड सकाळी उद्योग असो कांका लंच गिंच घेता दिसती गेल बामूण म्हण तसल पुरय आमी मना येवचें कसल निमती येवचें तें आमकां तांगेल वेरी करून म्हणजे मत्सर कोप सकड चूर जावन आमी असल पुरय उरलोचें. तशें जावन आमी केन्नाय आमकां कोण मुगदार घालून तांडी तरस कोण निग्रह करता हें काम आनी क्रोध म्हळ्यार दोनी राज्ये आमकां मुगदार घालून तांडी तरस त्या खंय तांडून व्हरता आमी थंय वतरस तसलें हें काम आनी क्रोध खंय दुखून येयलें कृष्ण म्हणटा रजोगुण समुद्भव रजोगुणा दुखून आयिल्ले म्हळ्यार आमगेलो तसोच खंयचे गूण रजोगूण एक दोनी आशिवे नाश कोप शाखा आशी ताजी दुखून येता केद्दोळतय हे रजोगूण आमगेले आसकी तेद्दोळतय आमी ते आशी म्हळ्यार रुखाचे गेल्लो कातोर घाल्यार त्या रुखाक मरण ना केदना त्या मुळची आमी ओकून काडटा पळय तेन्ना ते रूख मरता म्हूण नानतल्यार कितली पंत आमी ते चिगरयलेले गेल्लो काणू आशी म्हळ्यार चिगुरू म्हूण जाल्यार ते चिगरयलेले गेल्लो काणू उड्डयल्यार वापस नवो चिगूर येता पळय रुखाक तशी आशी उबचे तर आसता म्हूण सांगून तशें जावन रजोगूण स्वभावाचो तो एक घडी नुत बैसना कसलेय जावं करतर आसता भितर आशी भायरच्यान तें पावना म्हूण म्हणलें क्रोध मागीर चड एक पंत आशी पुरय जाल्यार आनीक आशी हाका लोभ म्हणचे ते एक नमने अग्निशी सर्वभक्षक कसल घाल्यार महाशन अग्निके महाशन म्हणटाची म्हळ्यार कसो घाल्यार खावन भस्म करून सोडता ती हस्ती अग्नी वापस ताका कितली दिल्यार ते भस्म करता तशी ताजी आशी पुरय सुच म्हणून ना तशें जावन ताका महाशना म्हणजे खंयचेय एक विशय सुखाचे आसक्ती आयली म्हण जाल्यार ते उपभोग करतना तात्कालीक जावन आमकां आनी पुरो म्हूण दिसता आनी नाका बा पुरो कितली वेळू एक दीस चड म्हळ्यार 2 दीस वपास तशी जाता एक लायक जेवण करून आयली कुडल्या जोर अजरण जाता नाबा आनी पांय दुखून लिमिटार खावका लिमिटार जेवका म्हूण दिसता कितले वेळू एक जेवण 2 दीस मागीर ते पट्टादुखी वोंकी पुरे विसरले कुडले वापस आमी खावच्याक शूर करताची तशी एक खंयचेय एक आशी आसक्तीक आमी थोडे वेळ मात्र दिताची प्रतिपंत कसो सांगताची ना बा हाजी कडेक आनी खावच्या ना म्हूण लागताची वपास ती कडेची म्हूण म्हळ्यार केदन म्हूण कोणाक गोतो आनी जेवण शूर जेवचे पशी बुडी थंय मांद्र कितकी कोणाक गोतो म्हणटना आतां आमी त्या मनांतूल आश बिनी सोडलेले जाल्यार इतले वेळ आमकां मनार कितले कंट्रोल येता तशिलो जाल्यार केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार आशी पूर्ण करूं वचना तेदना आनीक आशी उपजता तीच आशी पूर्ण करूं वचना नातल्यार मन दुखून पुणी वैराग्य येता तशें जावन एक पिशासशी म्हूण सांगून सांगताची पळय एक आमी रामायणांत तसलो एक प्रसंग पळयत कैकेयी
अयोध्याकांडांतू कैकेयी दशरथाल बैरी कोप्पून कोपग्रह आसता मंतरीन शिकून देऊन म्हण आमी म्हणटा पळय दशरथ थंय वता तागेल मोगा बायल ती तिका नाना रितीर सांगता तुका कसं जाय अशी करता तूं कसं जाला सांग तुका कसं जाय तें हांव करता म्हूण सांगून सांगता जाल्यार कैकेयी कसल आशी करता तू कसं सांगता तें हांव करता म्हणून ताणें सांगला री तिगेल आशी पळया तो ताण सांगिली चुकी न्हय तो बायलेल वश जल न्हय मन बायलेल वयर दवर न्हू तो अधर्मू सक्कड पक्कनी कसले बायलेन ते अधर्मा विशयी निमगिल्यार म्हूण म्हळेलें एक कल्पना करना नशी तो पुरे बायलेल्याक तूं कसं सांगता पळय आतां कोणाक कारागृह आशिल्लें जेन्ना सोडवाक हांवें कोणाक धर्मिश्ट जावन नाशिल्लें कोणाक शिक्षा दी म्हळ्यार हांव दिता तूं कोप्पू मात्र नज म्हूण काडलें ताणें तो बायल म्हणलेलें एक आशेक कितले बुड्डून गेला म्हूण पळया तशें जावन मागीर तो कितले तीन सांगिल्लें तशें आयकून कितलें दुख्ख भोगलो न्हय तशें जाल्यार सुरवेकची ते आशी म्हूण म्हणलेलें सोडलेलें जाल्यार दुख्ख भोगू आशिल्लें ना तशें जावन कृष्ण परमात्मान सांगचें काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव याचे तुगेले शत्रू दोन्ही म्हूण सांगून सांगचें तशी केन्नाय कसं न्हय म्हूण आतां एक गाण वता गाणाक दोनी राड्डी घालताची आनी गाण गुंडयताची जाल्यार ताका बांदून घालताची सोडल्यार तें गाणा आदी सुद्द गुंतव्या इंकी धांवता न्हू ताचे खातीर बांदून घालताची ताका राज्य घालून बांदून घालताची तशी तेंची काम आनी क्रोध म्हणलें येता हे सगळे संसार चक्रांतू काम क्रोध म्हणलेल्या राज्यान आम्ही बंधनांतू पूर्ण आसताची तशी त्या काम क्रोधान कसं चांगला तशी आम्ही ऐकत रसताची तशी आमकां पक्कनी हे कामक्रोधा दुखून भायर येवका म्हूण जाल्यार आम्ही खंय चुकताची कसले इत्या पुराय आम्ही अर्थ करून घेवका मना आशिल्ले शत्रू ते कसले काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हे शत्रूक पुरे भायर कोरका आनी चांग जनांक मात्र भितर कोरका आमी घरा भितर रीग दितना कोणें एक पिवंडे पिश्या कोणें आयलो भितर रीग दिता ना तांकां दिनाची तेच एक बरोच मनुश्य आयलो म्हूण जाल्यार ताका भितर आपोवन सत्कार करून पेटयनाची तशी शत्रूंक भायर पेटोवका जाल्यार मित्रांक भितर हाडोका अशी मस्त सकडी एक वायट संस्कार आमगेले आंगांतू आसताची आसता ते आमगेले न्हिचाव न्हू हे आतां ह्या वेळाक आमी तांकां एक आप्त प्रितीचे करून घेतला कोणाक काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्यांक निजावन देवान कसं सांगिल्लें म्हण तांकां दूर कोरका म्हूण आमी तांकांच मित्र करून घेतला तशें जावन आमी ते सोडका जाल्यार कसलो कोरका एक आमकां देहाक जाय आशिल्लो चांग संस्कार आमी दिवका त्या वेळाक परमात्मा आमकां ते संस्कार रूढ करून घेवन ताजे प्रकार आमी चलतना परमात्मा आमकां राखता म्हूण सांगून हांगा कृष्ण अर्जुनाले सांगता आनी म्हणटा पळयाची धूमेनाव्रियते वह्निः यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतं म्हूण म्हळ्यार धुमेन आव्रियते वह्निः उज्ज धुरांत उज्ज आसता जेवो एक कशी म्हूण म्हळ्यार धुवर जोर दाटू धुवर येता म्हणजे ते उज्ज्या किटी असं म्हणू लेख तशीच कन्नडी आदर्श म्हळ्यार कन्नडी मलेनच यथा आदर्श कशी आम्ही एक कन्नडी दवरले मलीन गटल्यान त्या कन्नडीक धूळ पुशिनी करणी म्हणजे ताजेर एक पातळ धुळी राबून आमगेले एक ताजे जरा राबले आमगेले प्रतिबिंब आमकां दिसना ते दिसुका म्हणजे उपास कन्नडी फुट करका जाता तशी धुमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शो मलेन च यथोल्बेन आवृतो गर्भः यथा उल्बेन आवृतो गर्भः म्हळ्यार एक पट्टांत भितर गर्भ रचन केल्ली जाल्यार देवान ते गर्भा रक्षण कोण म्हूण म्हळ्यार एक जरायू म्हूण म्हळेले गर्भपोरे म्हणटाचे आमी ते तांत भितर त्या गर्भा भितर चेडूं आस ते चेडूल रक्षण ते पोरे करता म्हूण सांगून ते जाय म्हणूच आमी आतां ते चेडूक आमगेले वश करून घेतल्यार म्हळ्यार ते एक गर्भ आशिल्ले चेडूक आमी पळयताची म्हूण सांगून लेखून आमी चेडूक घेवन आवला दुखून दूर केलें म्हूण जाल्यार ते चेडूं वाडता ना
कसल सकड जाव का ते जावू का जाता खंयच्या कितले काल जाव का ते जावू का जाता मागीर पळयात आतां खंयचेय एक आंगाक एक बोक्को जालो म्हणले क्या ಸ್ವಲ್ಪ काळान त्या बोक्या एक पर येता पर म्हण एक आमी म्हणटा पळय एक भायच्यान कवर अशी जावन येता त्या वच्चुका जाल्यार आतां त्या पर काडका जाल्यार कसो जेवका वास त्या बोक्को भायर येवका जाता वय बे मागीर ना ताका शस्त्रचिकित्सा करून काडचें सुरवेक काडू जतवे ना हें कशी कसल खातीर सांगचें म्हणल्यार मनशाक प्रारब्ध भोगू येतना असल पुरे जाता पळया एक हाताक एक बोक्को जाता करट जेव जाता म्हणलें क्या तेनी जावन ते काडताची वय बे डॉक्टरले चमकल्यार एक सान ऑपरेट करून तांणी काडताची जाल्यार वचा तुमी डॉक्टरले तेन्ना डॉक्टर कसो म्हणटा काडया गे हें काडल्यार तुका सवकी जाता जाल्यार चिके पीक कुकी म्हण सांगून म्हणटाची ताका म्हण पीक ते करट पिकची म्हळ्यार पुरे ताजे रेशी गिशी भायर येवचे यर जेवचे मागीर ते एक पंत रेश न्ही करटांतूल पस्स पुरे काडले म्हण जाल्यार मागीर ते चर्म वगीची ते ह्या जावन येता हील जावन येता ना नातल्यार जायना तशी ते प्रारब्ध म्हणलें आसल्यार डॉक्टर्स वखदस शस्त्रचिकित्सा करूं जाता जाल्यार ते टायम घेता पडले डॉक्टरू ते करट पिकून येवका म्हण सांगून ते कसो दाखयता म्हळ्यार आमी प्रारब्ध केद्दोळ ते भोगू आस तेद्दोळ ते भोगूक आमकां देवाले एक एक साक्षात म्हळ्यार अनुग्रहश्च पुरो सकडश्च पुरो जाल्यार मलगड्याल अनुग्रहश्च पुरो सकडश्च पुरो जाल्यार ते आमी भोगचिले आमी भोगू का तशी हें बोक्को एक प्रारब्ध भोगचें म्हण जाल्यार ताका कितले टायम आसा तितले टायम आमी भोगला मात्र मागीर ताका कसल एक वखद कोरयत म्हूण सांगून दिसता तशी हांगा सांगले येता आदर्शो मलह धुमेन आवरतो वन्निः यथा आदर्शो मलेन च म्हळ्यार मनाक एक सर्वभक्षक उज्जो आशेचें प्रतीक जाल्यार कितले आशे भोगल्यार मागीर भोगूका म्हण दिसता म्हण आशेचें प्रतीक जाल्यार हांगा आदर्श म्हळ्यार कन्नडी मलेनच चिकला निमती आतां कन्नड दिसना म्हण अर्थ ताजो न्ही चिक्कोल आशिल्ली देखून कन्नडींत आमगेलें प्रतिबिंब दिसना खंयचे वेळार ती कन्नड पुटा आमी पुशिताची त्या वेळार ती दिसना हांवें कन्नडींत आमगेलें चित्र प्रतिबिंब तशी नानातलें चिक्कोल आसलें दिसना तशीची आनी एक कसलें उदाहरण सांगता पळय येता उल्बेन आवरतो गर्भः गर्भाक एक उल्ब म्हळ्यार एक कोश आसता बायच्यान उल्ब आमी म्हणटा पळय प्लॅसेंटा अम्बिलिकल कॉर्ड सकड आसूचें उदकां भितर ते गर्भ आसता म्हण सांगून तशी ताका उल्ब म्हणचें त्या उल्ब आशिल्ल्या गर्भाक एक आवरण आसा वय त्या वेळार कन्नडीक कशी चिकोलू तशीच कशी एक धुवरांत उज्ज आसता तशीच आमकां उल्बेन आवरतो गर्भः चिकलान एक आवरण चिकला उदकाचें आवरण ताका उल्ब म्हणचें तें आशिल्लें गर्भसी आमकां परमात्मा पळोवच्याक पुराय अड्डी दिता आतां गर्भचील गर्भाक सस म्हूण पळोवच्या अड्डी दिल्या बरी कन्नडीक चिक्कोल अड्डी दिलेली बरी तशीच उज्जस म्हूण पळोवक धुवर अड्डी दिलेली बरी परमात्मा म्हणलेलें कसो उजवाड आसा तें पळोवच्याक आमकां हें काम आनी क्रोध दोनी चिक्कोल आमकां आड दिता परमात्माले वचच्याक अंतकरण कामक्रोधादी मोहादी एक मलिनता म्हणटाची ताजी निमती अंतकरण मलिन जाला मलिन जातना आमकां परमात्मा अंतकरणांत दिसतवे ना आनी कसो म्हळ्यार गर्भचिलांत गर्भ शिशू आसता ताका पाप गुंचा समीत अवकाश ना त्या गर्भशिलांत गर्भशिशू कशी आसा म्हूण पळोवच्याक जेव ते गुंतकी ना म्हूण पळोवच्याक त्या भायच्यान ते उल्ब म्हणलेले एक पदर आसा की जेवो ते उल्ब म्हणलेले पदर आशिल्ले देखून भितर ते गर्भचिलांत ते गर्भस्थ शिशूक गुंचा जायना की तशीच एक अज्ञानी जीव हे कामक्रोधादी अज्ञानाक वश जावन परमात्माक अर्थ करून घेवच्याक प्रयत्न केल्यार ताका करूं जायना तितले अज्ञान ताका आसता म्हूण सांगून हांगा परमात्मो एक धुवरू आनी कन्नडी
आनी उल्ब हाचे उदाहरण दिवन सांगता. आनी सांगता पळयाची परमात्माक पळोवच्याक इत्याक असमर्थो म्हणून. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. म्हळ्यार अर्जुना, ज्ञानिकेक काम आशी म्हूण म्हळें नित्य वैरी, ताका तृप्ती करूंक असाध्य तशी मनशालांतू एक ज्ञान कसं आस, त्या ज्ञानाक आवृत जावन कसं असता म्हणील आशी. खंय आश आस थंय आमकां परमात्मो दिसना. इतक म्हूण म्हळ्यार अध्यात्म ज्ञानाक ही आशी म्हूण म्हळ्यार नित्य विरोधी. कशी म्हूण म्हळ्यार अग्नी म्हणके तृप्त करच्याक साध्य ना तिले एक शत्रू. ते आशी म्हूण म्हळ्यार ज्ञानिकेक व्हड शत्रू. ताका निजावन शास्त्रज्ञान आस जाल्यार शास्त्रज्ञान आस जाल्यार ते ज्ञान असल्या पावना. ते एक अपरोक्ष ज्ञान जावन बदल जावच्याक ते आशी आसक्ती काम ह्या पुरे त्या ज्ञानिकय बाद दिता म्हूण म्हणटना सामान्य मनशा बादिना न्हय श्राप्तवे. अग्नीक कशी आहुती दिवनूय अग्नी तृप्ती करूं जायना की, तशी मनशाले आशेक ताका कितले आशे पुरयसूच्याक कितले अवकाश करून दिल्यार ते आशी मागिरी ताका आसताची आसता. पळय, ताका खंय तर म्हळ्यार इंद्राले सिंहासनार वचून बसयल्यार अयो आनीक ब्रह्मपदवी मेळतवे म्हणून वयर पळयत खंय तो. तसले ಅತೃಪ್ತಿ ನಾತಿಲಿ ಆಶಿ ಇದಕ್ಕೆ म्हणता पळय, ಇಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಮತ್ತಿಷ್ಟು ಬೇಕೆಂಬ ಆಸೆ, ಮತ್ತಿಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಇನ್ನಿಷ್ಟದ ಆಸೆ, नष्ट जीवितदासे कडू सुखव कांबासे कष्ट बेडेंबासे. कितली सांगला पळय पुरंदरदासान. तशीची पळय आव 2-3 पंत सांगला. ಸಪ್ಪೆ ಮೆಲುವಾಗ ಸೊಪ್ಪಿನ ಚಿಂತೆ, ಸೊಪ್ಪು ದೊರೆತಾಗ ಉಪ್ಪಿನ ಚಿಂತೆ, ಉಪ್ಪು ದೊರೆತಾಗ ತುಪ್ಪದ ಚಿಂತೆ, ತುಪ್ಪವೇ ದೊರಕಿದರೆ ಕೊಪ್ಪರಿಗೆ ಯಾಕೆ ಸಿಗದೆಂಬ ಚಿಂತೆ म्हणून सांगून पुरंदरदास सांगताची. पुरे मेळटा पळय, सुरवे कांय ना खावच्याक. अयो एक मीठ आशिल्लें जाल्यार पेज्जे मीठ पुणीक घालून जेवीत आशिल्लें म्हणून. मीठ मेळचे तितले दुड्ड परमात्मान दितना एक 2 तरकारी, सोप्पू म्हळ्यार तरकारी घेवन एक उपकर आनी करून खावेत आशिल्लें. त्या वेळी मेळ्ळें. मागीर कसं जाल्लें, तूप आशिल्लें जाल्यार आनी की रुची जाता आशिल्लें, तूप मेळ्ळें. मागीर दिसता अयो तूप मात खंय एक व्हडलें कोप्पर हिंगा मेळ्ळें जाल्यार आजी पाय पर म्हणना केन्नाय जाय जाल्यार तशी जेवण संतोशार आसूं येत आशिल्लें म्हूण. अशी काम आशी म्हूण म्हळेलें आमी कसले भोग दिवन ते आशी परिपूर्ण करूंक जायना, तृप्ती करूंक जायना. तशें केन्नाय असल काम अतृप्त जालेले देखून तो मनीस कोण कामी मनीस, आसक्त असूच मनीस, आश असूच मनीस केन्नाय सदा दुख्खीची आसता तो म्हूण सांगू. मनशाक आतां एक कसलें म्हूण म्हळ्यार ते रामकृष्ण परमहंसाले वचन वेदांत एक उदाहरण आसता. कसलें म्हूण म्हळ्यार व्हडले बंडसाल म्हळ्यार बणसळ म्हणटा पळय, थंय दास्तान करतात न्हय धान्य इत्यादी, थंयचे वर्तक बरी थंय विंद्रांनी रिग्गून ते दवस धान्य पळय नाश करता म्हूण सांगून थंय भितर विंद्र रिगचे नाका म्हूण सांगून विंद्रान खंय खंय गुंचे पळय थंयच कसं की विंगड अशी पळय चारंबुरो इत्यादी घालून सोडटली की कसं की घाल ते विंद्र पळय तेंच खावन वतात न्हय. म्हणटा तांकां वापस उगराण कडेन वच्चो काय म्हणून ना. तशी आमगेले हे रामकृष्ण परमहंसान कसलें सांगचें म्हूण म्हळ्यार व्हड पळय आतां विंद्रांक व्हड एम कसो आशिल्लें भितर वचून आहार ते घोणयांक पळय वट्ट मारून दवस धान्य खावचें जाल्यार वाटेर कसं की अल्प स्वल्प आहार मेळटा तेंच खावन तांतूच तृप्ती पावता पळय. तशी मनशाक व्हड आनंद वस्तू कोण म्हळ्यार परमात्मो. जाल्यार परमात्माले वच्चे वाटेरी मस्त असले अल्प आनंद दिवचे. तेंचे आनंद म्हूण तांणी लेखचे शिवाय आमी लेखचे शिवाय ते अल्प आनंद वग्गी पळय ते आनंदाची अनुभूती वग्गी सरता वापस ते मेळ का म्हूण दिसता. तसल असल कसं की कडेन आमिष विशय म्हणटा पळय, आमिष इंद्रियाचे आमिष हे पुरे आमकां मध्य मध्य मेळटा पळय, तांतू तृप्ती भोगच्या पावता शिवाय आमी परमानंद कर जावन आशिल्ले परमात्मा कडेन वचचे प्रयत्न करनाची. केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार एक जळक्या धरचे खातीर ते गाळाचे तुदीक कसले एक जीव घालताचे. ते जीव
का खाऊची कतिर जळकी पाप तक्का तोंड घालतका तोंड घाल ते गाळा आशिल लोखंडा कंटो जळक्याचे गळ्या शिरकत पळय जळकी मरता तशीची आम्ही भोगचीत असल आशे विषय कितले भोगल्यारी मागीर ताका तृप्ती ना आम्ही पुराणांतूय काणी पळयला न्हू ययातीले तागेले यमन पूर्ती सुख अनुभविसिता मागीर ताका वृद्धाप्य येता म्हूण म्हणटना मागीर ताका बायलेले सुख अनुभविसुका म्हूण जेतना ताणी पळय ताका मदीन तूं शाप मिळता तागेले आंग जर्जर जाता त्या वेळाकय तो ताका दिसता म्हाका आनी सुख भोगूंक आशिल्लें त्या वेळाक कोण तुगेले चेडूवाले की घे तुगेले यमन म्हूण म्हणटना एक चेल्याक तागेले यमन घेवन हागेले वृद्धाप्य ताका दिवन मागीर कितली काळ थंय सूख भोगना तो ययाती तशीची सूख कितली भोगल्यार सूख पावची म्हूण ना जाता जाल्यार ते भोगूचे कसल्याक तांतू आमकां आसक्ती चड जाल्यार तशी दुख्ख चड जाता इतका म्हूण म्हळ्यार कितली खाल्ल्यारय मागीर खावका म्हूण दिसता कितली सूख भोगल्यारय भोगका म्हूण दिसता म्हणटना सुरवे पंत भोगका म्हूण म्हणटना ताका कंट्रोल केलें जाल्यार जायना आशिल्लें तशें न्हू ज्ञानवृद्धी कोरका म्हूण जाल्यार ताका विरोध खंयचे काम हें कामा दुखून आशे दुखून आमी दूर आसुका म्हूण सांगून परमात्मा सांगता आनी अस्सल काम इत्यादी शत्रू आमी नाश कोरका जाल्यार कसल कोरका म्हूण सांगता ते कसं सांगता म्हूण म्हणलेले पायच्या दिसाचे गीतामृतांत आमी पळोवया आजी सांगेले गीतामृत सार परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।